आपल्याला गोट फार्मवरती चांगला रिस्पॉन्स आल्यामुळे आपण अजून एक नवीन गोट फार्म ठिकाणी आलेलो आहोत व्हिजिटसाठी. तर हे आहेत अभिजित, आपण यांच्याशी बोलूया. त्यांचा गोट फार्म आहे. यांची सुरुवात गोट फार्ममध्ये कशा प्रकारे झाली व त्यांनी हा गोट फार्मचा बिझनेसचं मॉडेलमध्ये कसं त्यांनी कन्व्हर्जन केलं ते आपण यांच्याकडून माहिती पाहूयात. नमस्कार अभिजित. नमस्कार. आपली सुरुवात कशी झाली आमच्या लोकांना सांगताल का आमच्या चॅनलच्या? नमस्कार, मी अभिजित नलवडे, त्रिमूर्ती फार्म सध्या चालवत आहे. तरी माझी सुरुवात कशी झाली, मी सुरुवातीला 6 शेळ्या 9 करडं घेतले होते. त्यापासून माझी हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली. ओके. सुरुवातीला पारंपरिक व्यवसाय होता का व्यवसाय नंतर तुम्ही चालू केला? नाही, पारंपरिक नाही, आपण सुरुवात नवीन व्यवसायापासून चालू केली. सुरुवात किती शेळ्यांपासून केली आपण? 6 शेळ्यापासून आपण सुरुवात केली. आता सध्या आत्ताच्या कंडिशनला आपल्याकडे किती शेळ्या आहेत? आता सगळे टोटल जर म्हणले तर 100च्या पुढे आसपास सगळे लहान मोठे थोडे असते. लहान मोठे. तर साधारणतः शेळ्या पालन करणं म्हणजे त्यांचं चारा व्यवस्थापन वगैरे, चारा कोणत्या प्रकारचा देता आपण? आता आपण सकाळ उठल्यापासून यांचं नियोजन कसं करतो, सकाळ उठल्यानंतर यांची पूर्ण साफसफाई करतो. साफसफाई झाल्यानंतर सगळ्यांना थोडासा आपण मकाचा भरडा, सोयाबीन, बाजरी किंवा वेगवेगळे पद्धती काय आपण घरातला असेल ते भरडा सकाळ 200-200 ग्रॅम असेल सकाळच्याला आपण टाकतो. ओके. तर आपण पाठीमागं पाहू शकतो पूर्णपणे गोटा हा भरलेला आहे. शेळ्या पण आपल्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. तर आपण हा पूर्ण गोटा पाहूयात आणि अजून यांच्याशी बोलूयात.